अर्ज तुम्ही करू नका. पक्ष याबद्दलचा उद्या विचार करेल आणि फायनल डिसिजन 2 दिवसात होईल. श्रीनिवास पाटील साहेबांनी परत निवडणूक लढवण्यास नकार दिलाय. श्रीनिवास पाटील साहेबांनी त्याच मला प्रश्न आला. त्यांनी निवडणूक लढवली. असं आहे की त्यांच्याबरोबर प्रकृतीचे काही प्रश्न आहेत. त्यांचं वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचा आम्हाला इलेक्शनच्या धक्काधक्कीला ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसा होत नाही. आणि त्यामुळे ही रिस्क घेऊ नये असं मत अशा अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं. आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यांनी लढावं, पण ती काही आम्हाला पूर्ण करता आलं नाही. सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने चाललेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर या जिल्ह्यांनी नेहमीच प्रेम केलं, साथ दिली. श्रीनिवास पाटील होते तोपर्यंत आमच्या पुढे काही अडचणी नव्हत्या. पण त्यांची उमेदवारी नाही म्हणल्याच्या नंतर एकंदर सातारा जिल्ह्याचा अनेक वर्षाचा अनुभव आणि सातारा जिल्ह्याच्या जनतेचं राष्ट्रवादीच्या संबंधीचं सेवाचं भावना ही पाहिल्याच्या नंतर आमची जी राज्याची निवड समिती आहे ज्याचे अध्यक्ष जयंतराव पाटील आहेत त्यांनी असं सुचवलं की सातारची पार्श्वभूमी लक्षामध्ये घेतल्याच्या नंतर मी स्वतः जाऊन तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा काढूस घ्यावा आणि म्हणून मी आजताही चाललो आहे. आणि 2 तासांनी पुन्हा मुंबईला जाऊन आमचं बाकी निवडणुकीच्या तयारीचं काम चालू आहे. सगळ्या तालुक्यातून श्रीनिवास पाटलांच्या संबंधीची आस्था असली तरी त्यांना मला सांगावं लागलं की तुमचा माझ्याबद्दलचा आग्रह किंवा श्रीनिवास पाटलांच्याबद्दलचा आग्रह हा विचार तुम्ही डोक्यातनं काढा. मला राज्यात आणि राज्याच्या बाहेरही निवडणुकीच्या प्रचारासाठी जावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये आणखी मी जबाबदारी आता घेऊ शकत नाही. त्यामुळे तो विषय आता संपला. त्यानंतर काय करावं या संबंधी सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा कानोसा आम्ही घेतलेला आहे. 2-3 आमच्या सहकाऱ्यांची नावं ही इथल्या सगळ्या सहकाऱ्यांनी सुचवलं आहे. ते जे काही आवाज आहे तो आमच्या राज्याच्या पातळीवरची बोर्डाच्या समोर आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये मी देईन आणि नंतर त्याच्यावर तिथे विचारविनिमय केला जाईल. ही निवडणुकीच्या कृतीची स्थिती आहे.